तर ह्या पुढील सर्व व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरी वर्कसाठी लागणाऱ्या सर्व स्टिच जे आहेत त्यांचे प्रकार. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत झिगझॅग स्टिच. तर झिगझॅग स्टिच ही 4 प्रकारात स्टिच केली जाते. तर इथे ह्या 2 लाईन आखून घेतलेल्या आहेत. तर जी खालची लाईन आहे तिथे सर्वात प्रथम 1-1 सेंटीमीटरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. नंतर वरच्या लाईनवरती सेंटर पॉईंटनुसार मार्किंग हे करून घेतलेलं आहे. तर सिल्क दोऱ्याने स्टिच करत असताना डबल दोरा वापरायचा आहे. तर सर्वात प्रथम आपण खालच्या लाईनपासून सुरुवात करणार आहोत. तर हा जो पॉईंट आहे खालच्या लाईनीचा तिथून सर्वात प्रथम लूप बाहेर काढून त्या ठिकाणी एक शॉर्ट चेन स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे हा पहिला लूप जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी एक शॉर्ट अशी चेन स्टिच करून घ्यायची आहे. नंतर हा जो वरती पॉईंट केलेला आहे तिथपर्यंत एक लॉंग चेन स्टिच करून त्याच्या पुढे एक शॉर्ट चेन स्टिच करून घ्यायची आहे. नंतर तो दोरा खाली खेचून घेतला. पुन्हा एक लॉंग चेन स्टिच व त्याच्या अगदी समोर शॉर्ट चेन स्टिच. परत दोरा वरच्या दिशेने खेचून घेतला, लॉंग चेन स्टिच व शॉर्ट चेन स्टिच. अशा पद्धतीने ही सिंगल झिगझॅग स्टिच ही स्टिच करायची आहे. तुम्हाला ह्या जे स्टिचचे प्रकार शिकवले जाणार आहेत ते तुम्ही जरी दोऱ्यानेही प्रॅक्टिस करायचे आहेत. सर्वात प्रथम सिल्क दोऱ्याने ह्यासाठी प्रॅक्टिस करायची आहे की आपल्याला सिल्क दोऱ्याने स्टिच करण्यासाठी सवय व्हावी, म्हणून आपण जास्त करून सिल्क दोऱ्याने स्टिच करणार आहोत. तर इथे ही झिगझॅग स्टिच करून झालेली आहेत. तर पुढची आपली जी स्टिच आहे ती आहे डबल झिगझॅग स्टिच. तर त्यासाठीही इथे मी 2 लाईन आखून घेतलेल्या आहेत. तर सिंगल झिगझॅग स्टिच ज्या पद्धतीने आपण केलेली आहे सेम तीच पद्धत आपण फॉलो करणार आहे. तर इथे सर्वात प्रथम आपण सिंगल झिगझॅग स्टिच करून घ्यायचे आहे. ते इथे आपली सिंगल झिगझॅग स्टिच ही स्टिच करून झालेली आहे. त्यानंतरने इथे मी दुसरा रंगाचा सिल्क दोरा घेतलेला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, जी आपली सिंगल झिगझॅग स्टिच आहे तिच्या अपोजिट साईडला स्टिच करणार आहोत. तर इथे हा ऑरेंज कलरचा मी सिल्क दोरा वापरलेला आहे. तर सेम तीच पद्धत आहे, सिंगल झिगझॅग स्टिच करतो तीच. तर हे जे त्रिकोण थोडक्यात तयार झालेले आहेत त्यांच्या सेंटरला आपण स्टिच करून घेणार आहे अशा पद्धतीने. तर इथे आपली डबल झिगझॅग स्टिच ही स्टिच करून झालेली आहे. तर शेवट आरीगाठ व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे. तर कटवर्कसाठी लागणारी जी झिगझॅग स्टिच असते ती पाहूयात. तर कटवर्कसाठी झिगझॅग स्टिच करत असताना शक्यतो जो आपला जरीचा दोरा असतो तोच वापरायचा आहे, सिल्क दोरा हा वापरायचा नाही. तर इथे हा मी जो जरी दोरा असतो आपला तो वापरलेला आहे. तर सर्वात प्रथम
काय करायचं आहे, आपली जी नॉर्मल चेन स्टिच असते ती स्टिच करून घ्यायची आहे. तर ही ते चेन स्टिच करून झाल्यानंतरनं शेवट ही आरी गाठ मारून घ्यायची आहे. तर आरी गाठ ही मारून झाल्यानंतरनं काय करायचं आहे, त्या लाईनीच्या वरून क्रॉसमध्ये ज्या पद्धतीने आपण झिगझॅग स्टिच करतो, सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त जी आपण शॉर्ट चेन स्टिच करत असतो झिगझॅग स्टिचमध्ये ती करायची नाही. तर इथे हा दोरा जो आहे तो लाईनच्या वरती घेतला, क्रॉसमध्ये स्टिच करून तो दोरा खाली खेचला, पुन्हा तो दोरा वरती खेचला, पुन्हा तो दोरा खाली खेचला. कटवर्कसाठी जे आपण झिगझॅग स्टिच करतो त्या ठिकाणी शॉर्ट चेन स्टिच ही घ्यायची नसते. तर अशाच पद्धतीने पूर्ण ही कंटिन्यू स्टिच करून घ्यायची आहे. तर आपण पुढे पाहूयात, लोड स्टिच करत असताना जी पायपिंग कॉर्ड वापरली जाते त्या पायपिंग कॉर्डवरती स्टिच कशी करायची आहे झिगझॅग स्टिच ती पाहूयात. तर ही जी पायपिंग कॉर्ड आहे तुम्हाला आरी वर्कच्या किटमध्ये मिळालेली असेल, तर तुम्हाला पाहिजे तेवढी ती कट करून घ्यायची आहे. तर इथे मी कॉटनचा लाल रंगाचा दोरा वापरत आहे, कारण तुम्हाला दिसावे की कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ते. तर ज्या पद्धतीने आपण कटवर्कसाठी झिगझॅग स्टिच करतो सेम तीच पद्धत आहे स्टिचिंगची. तर ह्या स्टिचिंगमध्ये जे पायपिंग कॉर्ड आहे ते स्टिच करत असताना सुद्धा लॉंग चेन स्टिच घेतल्यानंतर शॉर्ट अशी चेन स्टिच ही घ्यायची नाही आहे. ते ह्याचा उपयोग आपल्याला लोड स्टिच करत असताना होणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्या तुमच्या मैत्रिणी असतील त्या ज्यांना आरीवर्क शिकण्याची इच्छा आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही आरीवर्क शिकता येईल. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.